हां बोल. अपॉइंटमेंट आहे का? येऊन गेली आहे. काय नाव? अश्विनी देवधर. दे पाठवून. ये अश्विनी, बस. अगं बस ना. काय ग, काही बोलायचंय का? माझी एक विनंती आहे. एक मिनिट अश्विनी, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. कुठलाही प्रश्न शांतपणे सोडवता येऊ शकतो. हां, नीट सांग मला. तुम्ही माझं एक काम कराल प्लीज? बोल ना. माझे रिपोर्ट्स नॉर्मल. पुढे बोल. माझे रिपोर्ट्स कसेही आले तरी ते निगेटिव्ह आहेत असं सांगाल मिसेस प्रधानांना? काय? तू काय बोलतेस हे समजतंय तुला अश्विनी? मला हे काम नाही करायचंय. पोरखेळ वाटला का तुला हा? आणि तुला वाटत असेलही पोरखेळ, पण मी का नमिताशी खोटं बोलू? प्लीज डॉक्टर, प्लीज. अगं मुली, आत्ता एवढी गयावया करतेस, मग आधी तयारच का झालीस तू? मी खूप संकटात आहे हो, पण मला हे नाही करायचंय. हा सगळा विचार आधी का नाही केलास? पैसे पण घेतलेस ना दादाकडून? सॉरी अश्विनी, मला खोटं नाही बोलता येणार. एक बहीण म्हणून मला ते शक्य नाही, आणि डॉक्टर म्हणून तर नाहीच नाही. इम्पॉसिबल. अश्विनी थांब. अश्विनी, हॅलो नीता. रोहन चल. कुठे? ते बाहेर पडूयात, मग सांगते मी तुला. नाही नाही, अगं मी अश्विनीची तब्येत बघायला आलोय. कशी आहे ती? त्याला त्या बाई तिथे तोंड उघडायला तयार नाहीयेत, आणि अख्ख्या दुनियेला तिची काळजी. अगं तिची तब्येत बरी नाहीये ना. तू तर डॉक्टरही आणला होतास घरी म्हणे. हा, आणला होता. डॉक्टर म्हणाले खूप टेन्शन घेतलंय त्याने. बरं, काही विचारायला गेलं तर कूच बदलून डोळे मिटून झोपून गेल्या बाई. एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही. तू पण त्या दिवशी मला त्या नमिता प्रधान बद्दल बोलली. एक खड्ड्यात गेली हा तुझी ती नमिता प्रधान. आईला ती असेल तिच्या घरची मोठी पैसेवाली, पण मी सुद्धा माझ्या मनची राणी आहे. त्या बायकांचं ना टेन्शनच घेणार नाहीये मी. काय जाऊ दे. दारू प्यायल्यासारखी काय बोलतेस ग? नुसत्या आठवणीने सुद्धा किक लागली आहे मला. चल ना रोहन, यार जाऊयात आपण. कुठे? अरे चल ना यार, एक क्वार्टर मारूयात मस्त पैकी. प्यायला बसल्यावर एक क्वार्टर पुरते तुला? हा, माझं संपत तरी तुझं आपलं. काही म्हणा रोहन, बायकांची दारू पचवण्याची ताकद ही पुरुषांपेक्षा जास्त असते. ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे. वा, ती आपली मैत्रीण आपल्या घरी येऊन राहिली आहे, बिचारी अडचणीत आहे, आणि तुला दारू प्यायचं सुचतंय. लाज नाही वाटत का ग किटी? नाही वाटत मला लाज. एक मिनिट रोहन, तिला तिचे प्रॉब्लेम माझ्या बरोबर शेअर करायचे नसतील तर मी काय करू सांग ना. अगं तो समीर आपल्या भरोशावर तिला इथे ठेवून गेलाय. काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? काही म्हण, मेन कल्परेट तो समीरच आहे. त्याला इतकी नाटकं करून काय अडलं होतं त्याचं अमेरिकेला जाण्याचं? आणि बिचारी आशू, त्याने
त्याने फिट केलेला प्रोग्राम भिजत घेऊन बसले आणि आयुष्याचे 12 वाजून घेतले. एनिवेज यार, मी काय इतका त्रास करून देते. चल ना रोहन, चल ना यार. अरे चल ना यार, चल. हाय. ये काय ग एवढ्या घाईनी बोलवून घेतलंस? बस तरी आधी. उपास चालू आहेत ना? ते जाऊ दे ग. रिपोर्ट आलेत? नाही, रिपोर्ट्स नाही आले अजून. पण मीता. काय झालं मीरा? अश्विनी येऊन गेली थोड्या वेळापूर्वी. ओ, रिपोर्ट्स बद्दल विचारायला आली होती? माझ्या इतकीच तिलाही घाई झाली आहे की काय? नाही मीता, मला वाटतं तू अश्विनीचा नाच सोडावास हे चांगलं. काय झालंय मीरा? प्लीज ऐकून घे माझं. सरोगेशनसाठी मी तयार नाही असं सांगायला अश्विनी आली होती इथे. मला माहितीये मीरा, कुठलीही साधी सरळ मुलगी इतक्या सहजासहजी सरोगेट मदर होण्यासाठी तयार होणार नाही. आणि अश्विनी सारख्या विचारांची आणि संस्कारांची तर नाहीच नाही. आणि तरीही तुला. हो, कारण मला अशीच संस्कारांना जपणारी मुलगी हवी. ते संस्कार जर तिच्यात असतील ना, तर तेच आमच्या होणाऱ्या बाळात उतरतील. हो ना? हे सगळं फार गुंतागुंतीचं होत चाललंय ग मीता. नाही मीरा, उलट आता सगळं खूप सहज आणि सोपं झालंय. अश्विनीच आमच्या बाळाची आई होणार आहे. तू निश्चिंत राहा. तिच्या आणि माझ्या नियतीने आम्हाला दोघींनाही एकमेकांसमोर आणून उभं केलंय. आणि नियतीला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. हां बोल. त्याला बसायला सांग, मला वेळ आहे जरा. अश्विनी देवधरांच्या रिपोर्ट्सची वाट बघते मी. ते रिपोर्ट्स आले की लगेच आत पाठव. ओके. ठीक आहे. दादा, मालू असेल तर काय उत्तर देणार आहे मी? नको.
मला या अश्विनीच्या वहिनीने पण ना पिच्छा पुरवला बोर. हॅलो. हां किटी, मी अंजली बोलतेय. कळलं, बोला. अगं अश्विनी फोन का नाही उचलत आहे? माहित नाही, मी बाहेर आहे. हो का? माझा एक निरोप देशील तिला? बोला. मी उद्या तुझ्या घरी येते तिला न्यायला. अरे बापरे, हा बदल कसा काय झाला तुमच्यात? अगं किती झालं तरी नणंद आहे ती माझी, आणि घर म्हटल्यावर भांडं लागणारच ना ग. हो हो, मी देते तुमचा निरोप. तुमचे बाकीचे सगळे डायलॉग आहेत ना, ते तिच्याशीच बोल. प्रत्यक्ष भेटीत. ठेव मी फोन. ओके, बाय. काय म्हणते ती? या बायका पण ना, यांचे नवरे यांना डोक्यावर चढवून ठेवतात आणि मग या अख्ख्या जगाला नाचवतात आपल्या तालावर. तू ऑर्डर कर ना, मला आज जरा प्यायचा मूड आहे. अगं आशूची वहिनी काय म्हणाली ते सांग ना. प्लीज माझा मूड ऑफ करू नकोस रे. हॅलो. मीरा पण ना कठीण आहे. मी येते एवढाच मेसेज पाठवला. या मेसेजला काही अर्थ आहे का? मीरा काय झालं? अश्विनीच्या रिपोर्ट्सची कॉपी आणली आहे तुझ्यासाठी. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मीरा, माझी खात्री होती की अश्विनीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतील म्हणून. रोहन, एक पेक प्लीज. नाही किटी, तुझा नेहमीचा कोटा पूर्ण झालाय, आता नको बस. रोहन या प्लीज. किटी, इनफ. कोणा म्हणतो तू इनफ? मी ऐकणार नाही कुणाचा. या दारू पिण्याच्या सवयीमुळे स्वतःचं नुकसान करून घेतलंयस. जरा शीत त्या धक्क्यापासून. धक्का? कोणता धक्का? 25 लाखाचा? To hell with that नमिता प्रधान. Her Highness my foot. किटी, हळू, लोक बघतायत आपल्याकडे. बघू दे. ओय, काय बघतो रे? ओय, काय बघतो? किटी, सॉरी बॉस. मी मोजत आहे तुझ्या त्या नमिता प्रधानला. त्या आशूच्या वहिनीला पण गिनत नाही मी. डोंगे साले. तुझी ती आशू आहे ना, ती पण टाकली. गप्प बस. शोभा करून घेते स्वतःची. शोभा? कोण आहे शोभा? मी फक्त त्या नमिता प्रधानला ओळखते. गाडून टाकणार आहे मी तिला. तो 25 लाखाचा चेक आहे ना, त्यावर काढून टाकणार आहे. मला
खूप प्यायचे, अजून खूप प्यायचे. खूप पैसे आहेत माझ्याकडे. ओय, ओय, एक पेक लाव. लाज, कळलं ना? खूप पैसे आहेत माझ्याकडे. या पोरीला काय झालंय तेच कळत नाही. रात्र झाली, ऑफिस बंद करायची वेळ झाली, तरी अजून आली नाही. हॅलो काका. हा अश्विनी, अगं बाळा, मी समजायचं तरी काय? घाई घाईने निघून गेलीस आणि दिवसभरात पत्ता नाही तुझा. बरं, एखादा फोन तरी करायचास ना. सॉरी, राहून गेलं. अगं राहूनच गेलं काय? अश्विनी, गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय मी, भयंकर अपसेट आहेस ग तू. माझ्यामुळे ऑफिसमधली बरीच कामं रखडली आहेत. तसं नाही ग बाळा, त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. पण हल्ली तुझं काय चाललंय ना तेच कळत नाहीये मला. बरं, त्या फायनान्सवाल्यांनी मुदत वाढून दिली ना तुला, मग आता काय प्रॉब्लेम आहे? हो, पण तेवढंच नाही आहे काका. म्हणजे तुझ्या सासूबाईंची तब्येत बरी आहे ना? हो, त्या बऱ्या आहेत. पण अश्विनी, अगं आता कसला पण आणि परंतु? ऑपरेशनसाठी, आईंच्या ऑपरेशनसाठी मैत्रिणीकडून पैसे घेतले होते ना मी. अरे देवा, अगं ते विसरलोच होतो मी. अगं मी तुला फक्त 1.5 लाखच दिले होते ना. बरं, मग काय झालं आता त्याचं? ती मैत्रीण आहे ना, तिला लगेच पैसे पाहिजे. काय ग पोरी, तुझं नशीब तरी कसं आहे ग? 12च्या 12 अमावस्या हातात हात घालून फेर धरून नाचतायच जणू तुझ्या भोवती. ए अश्विनी, बाळा रडू नकोस ग. हे बघ, तू उद्या ऑफिसमध्ये ये. हा, आपण काहीतरी मार्ग काढू का त्यातनं? नक्की मार्ग काढू. हा, रडू नकोस बाळा. हो का? हा, आणि काळजी घे ग स्वतःची. बरं, ठेवू मी फोन? हो काका.